राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हरी. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. काय घेऊन आले गुरुजी? आज घेऊन आले तुमच्यासाठी प्रयोग. फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये संपूर्ण कर्तरी प्रयोग आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचा आहे. काय गुरुजी? आता लक्षात घ्या, तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येत नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जा, त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं आपण शिकवलेलं आहे ते बघा आणि नंतर कुणाकडे या? प्रयोगाकडे या. आता लक्षात घ्या, प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून प्रयोग शब्द तयार झाला आहे. कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम. कुणाचा? कर्ता. कधी कधी कर्ता हुकूम गाजितोय, कधी कधी कर्म, पण कुणावरती? क्रियापदावरती. बिचार क्रियापदाला ऐकावं लागतं. कुणाचं? कर्त्याचं. कधी कधी कर्माचं. कधी कधी राग आला ना क्रियापदाला, दोघांचा ऐकत नाही भाऊ. हा, आता लक्षात घ्या, कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम. त्यानंतर काय? कर्ता, कर्म व क्रियापद यांचा परस्परांशी असलेला संबंध म्हणजे प्रयोग. हा, हे सांगत तेच करता करतो आणि हे जे करत ते हे सहन करत. परस्परांशी संबंध आहे त्यांचा. आणि चला बघा, आता प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे कर्तरी कर्मणी भावे. 3 प्रकार: कर्तरी कर्मणी भावे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. ताण घ्यायचा नाही, पहिला शिकू. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. चला बाळांनो, कर्तरी प्रयोग. यामध्ये काय? कर्त कर्त म्हणजे कर्ता. कर्त म्हणजे काय? कर्ता. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाळांनो, काय? कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, पण कर्ता ओळखता येणं गरजेचं आहे. हा, ते शिकण्यासाठी मागचा व्हिडिओ पहा. काय? कर्ता काय ओळखायचं आहे? कर्ता ओळखायचा आहे. मग कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग असतो. या ठिकाणी वाक्य घ्या गुरुजी पटकन. मंदा मंदा काय करते? मंदा मंदा पेपर पेपर फाडते. मंदा पेपर फाडते. फाडणारी कोण आहे? मंदा आहे. मला सांगा, फाडणारी मंदा, मंदाला प्रत्यय आहे का? प्रत्यय म्हणजे शब्दाला शेवटी जोडली जाणारी अक्षरे. या मंदाला काही जोडेल आहे का शेवटी? नाही. म्हणजे कर्ता जो आहे, कर्ता बिगरडागी आहे, बिनडागी आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, त्या वाक्याचा प्रयोग असतो कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग असतो. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. गुरुजी सांगितलं आता बरं का. तीनदा लांब लावू नका तुम्ही. हां, चला दुसरं काय? मोहन घ्या. मोहन आला. मोहन काय करतो? खोड्या करी म्हण मोहन. मोहन लाकूड तोडतो. लाकूड, हो लाकूड. मोहन लाकूड तोडतो. तोडणारा कोण रे? तोडतो. मोहन लाकूड तोडतो. तोडणारा मोहन आहे. मोहन कोण आहे? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणा काय? कर्तरी प्रयोग. डायरेक्टच म्हणायचं. हो, काही पडताळा घ्यायचा नाही. काही गरज नाही पडताळा घ्यायची. एवढा वेळ आहे का आपल्याला परीक्षेमध्ये पडताळा घ्यायला? दुसरं उदाहरण. बाबू पत्र. काय केलं बाबून पत्राचं? बाबू पत्र वाचतो. आलं बाबूला पत्र. बाबू पत्र वाचतो. वाचणारा कोण आहे? बाबू. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग म्हणा. समजलं का? समजलं? आपण म्हटलं कोण? राधा काय करते? हळू बोलते. राधा हळू बोलते. फोन आला तिला, लगेच हळूहळू बोलायला लागते ती.
कोणाला आवाज नाही गेला पाहिजे ना. राधा हळू बोलते. बोलणारी कोण आहे? राधा. राधा कोण आहे? कर्ता. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्ता कर्ता बिंडागी आहे, कर्ता प्रथमेत आहे. डायरेक्ट म्हणा काय? कर्तरी प्रयोग. गुरुजी आता या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट सांगा. कर्तरी प्रयोगाचे तुम्ही 2-4 वाक्य घेतले, पण कधी कधी वाक्यामध्ये कर्म असतं, कधी कधी नसतं. मग त्याच्यानुसार कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पाडले. एकाला म्हटलं सकर्मक आणि एकाला म्हटलं अकर्मक. कर्ता कर्म क्रियापद सकर्मक, कर्ता कर्म नाही क्रियापद अकर्मक. माझं इथं काय घडलं पहा. बाबू पत्र वाचतो. कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे. म्हणजे काय? याचं नाव झालं सकर्मक. काय झालं? सकर्मक कर्तरी. आता इथं पहा काय झालं. राधा हळू बोलते. बोलणारी कोण? राधा. बोलण्याची क्रिया राधावरच घडली. राधाच फुसफुस करू करू तोंड सुजलं. लक्षात घ्या. राधा कोण आहे? कर्ता. कर्म आहे या वाक्यात? नाही. म्हणजे या वाक्यात कर्म नाही, म्हणून या वाक्याचा प्रयोग अकर्मक कर्तर कर्तरी. अकर्मक कर्तारी सकर्मक कर्तारी, सकर्मक कर्तारी अकर्मक कर्तारी. लक्षात घ्या, ताण घ्यायचा नाही. हा कर्तारी कर्मणी. चला पुढे. आता इथं काय घडलंय? इथं करताय, इथं करताय, पण इथं कर्म, इथं कर्मच नाही ना. त्याच्यानुसार तर काय पडले प्रकार? कोणाचे? कर्तरी प्रयोगाचे. एकाला म्हटलं सकर्मक आणि एकाला म्हटलं अकर्मक. गुरुजी अजून एक उदाहरण घ्या. आता बघा, आपण काय म्हटलं? आपला विजय. विजय काय करतो? विजय बैल बांधतो. बैल बांधतो. हो, बैल बांधतो. बांध नीट बांध जरा. बांधतो. हा पहा, विजय काय करतो? बैल बांधतो. बांधणारा कोण आहे? विजय. बांधणारा विजय. बांधण्याची क्रिया बैलावर घडली. मला सांगा, विजय कसा आहे रीत? बिनडागी आहे ना. त्याला काही डाग लागेल का? अजिबात नाही. विजयला काही प्रत्यय लागेल का? नाही. विजयला प्रत्यय नाही म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे प्रयोग कोणता आहे? कर्तरी प्रयोग. एक कर्म आहे का? हो म्हणा मग. स कर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. आणि इथं आपण म्हटलं कोण? आपली सीता. सीता काय करते? सीता मोठ्याने हसते. मोठ्याने हसते. हो, मोठ्याने हसते. सीता मोठ्याने हसते. हो, हसणारी कोण आहे? सीता. सीता कोण आहे? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. पण कर्म आहे का? नाही गुरुजी, कर्म नाही. मग काय म्हणा? अकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्म असतं, अकर्मक कर्म नसतं. यामध्ये लक्षात घ्या. इथं करताय, इथं करताय. इथं प्रत्यय नाही, इथे प्रत्यय नाही. इथं कर्म आहे, इथं कर्म नाही. कर्म असो असो सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा, काही फरक पडत नाही. फक्त इथं फरक पडतो सकर्मक म्हणायचं की अकर्मक. पण कर्तरी प्रयोग ओळखताना काही फरक पडणार नाही. कर्त्याला प्रत्यय नसतं, कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नसते, कर्तरी प्रयोग असतो. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. समजलं का? प्रत्येक प्रकरण अशा सोप्या भाषेत शिकायचं असेल बाळांनो तर घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्याच्यामध्ये संपूर्ण व्याकरण बॅच दिलेली आहे. धाड 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 गोळ्या मारल्यासारखे शिकायचंय आणि आपला मार्क फिक्स करून घ्यायचा आहे. आणि बाळांनो तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन येतोय. 13, 14, 15 ऑगस्ट 2025 चालू महिन्यामध्ये. 13, 14, 15 काय ऑफर? महाराष्ट्रात सर्वात प्रथम आपण घेऊन आलेले बेसिक कोर्स, तो पण मराठीचा बेसिक कोर्स. हो, मराठीचा बेसिक कोर्स आणि संपूर्ण व्याकरण कोर्स. कोणताही कोर्स घ्या, फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये एकदम परफेक्ट. कुणाकडून शिकायचंय? डोळे गुरुजीकडून. चला, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.